नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. फलटण नगरपरिषद फलटण या ठिकाणी आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी उपनगराध्यक्षा पदासाठी प्रियदर्शनी ताई भोसले व स्वीकृत नगरसेवक पदासाठी माननीय अशोकराव जाधव तसेच सुदामराव मांढरे अप्पा साहेब यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच नगराध्यक्षा शमशेर सिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष श्री दिलीप सिंह भोसले, ॲडव्होकेट नरसिंह निकम या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. फलटण शहरातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक आणि आमचे नेतेगण, एवढंच मी सांगतो, जे आमच्या नेते मंडळींनी आशा व्यक्त केलेल्या आहेत, फलटण शहरासाठी जे काही त्यांनी स्वप्न बघितलेली आहेत, ते आम्हा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जे शब्द आमच्या नेते मंडळींनी आणि आमच्या नगरसेवकांनी आणि फलटण शहरातल्या नागरिकांनी जे आमच्याकडे आशा व्यक्त करून आम्हाला या ठिकाणी बसवलंय, त्या 100% आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही नगरपालिका पुन्हा नगरसेवकांची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची नगरपालिका आहे हे घोषित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उपस्थित माननीय आमदार सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय पर्या साहेब, आदरणीय सोमशेठ जाधव साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज निवडी संपन्न झालेल्या आहेत, ते फलटण शहराचे नगराध्यक्ष आदरणीय शमशेरदादा, ज्यांची निवड या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून झालेली आहे, त्या प्रियदर्शनी ताई भोसले, उपस्थित निकम साहेब, अभिभैया भोसले दादा, चंकीबाई, अशोक दादा, यांच्या निवडी या ठिकाणी संपन्न झाला. ते सन्माननीय अशोकराव जाधव साहेब, आदरणीय अप्पा मांढरे, आणि इथं आज या ठिकाणी उपस्थित नसले तरी ज्यांचे नगरसेवक निवड झाली ते अनिकेत नाईक निंबाळकर, त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थित सचिन आयवळे सर, अनुप शाह, सर्व ज्येष्ठ नगरसेवक जयकुमार शिंदे आणि सर्व पत्रकार बंधू, सर्व फलटण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, व्यासपीठाच्या समोर असणारे माझे सहकारी, या निवडी ज्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झाल्या त्या निवडी कुणामुळे झाल्या हे सर्वात महत्वाचं. फलटण तालुक्यातल्या गोरगरीब व्यापारी, उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रातील सहकारी, राजकीय, वकील, डॉक्टर या सर्व बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी येण्याची संधी आणि आपल्या पॅनलवर विश्वास ठेवला आणि फलटण तालुक्यामध्ये परिवर्तन आलं, त्याबद्दल मी आज पहिल्या प्रथम फलटणच्या आणि शहराच्या सर्व तमाम नागरिकांचे, बंधू आणि भगिनींचे मी आभार मानतो. त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली त्या जबाबदारीमधनं कधीही मुक्त नव्हता. जे शब्द आम्ही या ठिकाणी परिवर्तनाचे दिलेले त्या शब्दाला बांधील राहून या ठिकाणी एक चांगला वेळ या ठिकाणी आदरणीय नगराध्यक्ष महोदय, आदरणीय आमदार महोदय, ते विकास निधीसाठी कुठल्याही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही. माझ्या अपेक्षेप्रमाणे कधीही नाही घडलेला जवळपास 100 कोटी रुपयाचा विकास आराखडा अध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जीबी मध्ये घेतला जाईल. 60-70 कोटी रुपयाच्या पेक्षाही जास्त कामाला त्या ठिकाणी मंजुरी दिली. बरोबरच दिवस आहे, 60 ते 70 कोटी, 80 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी आपण
आपल्याला विकासासाठी दिला होता. त्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या सर्वांचं आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई, त्याचबरोबर वित्त खात्याचे सर्व अधिकारी, राज्याचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्याकडं या नगरपालिकेचं विशेष वकीलपत्र आहे, माझे मित्र आमदार आता नामदार जयकुमार गोरे साहेब यांचे मी आभार मानतो. 30 वर्षाच्या इतिहासातली सर्वात मोठी मंजुरी फलटण नगरपालिका आता देत आहे आणि जो संकल्प जो शब्द नगराध्यक्षांनी निवडीच्या दिवशी दिला होता की फलटण शहर खड्डेमुक्त करू, तो खड्डेमुक्त करण्याचा संकल्प येणाऱ्या जीबीला सगळ्याच्या आर्थिक मंजुरी दिले जातील आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी नगरपालिका खड्डेमुक्त करण्याचा संकल्प आपण करतोय. ज्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चालणार आहे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय शिवसाहेब, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व कर्मचारी बंधू आणि सर्व त्यांचे सहकारी स्टाफ, त्याचबरोबर बांधकाम खात्याचे अधिकारी, पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना फलटण शहराचं परिवर्तन करण्यामध्ये आपण सर्व मोलाची कामगिरी बजावत आहे. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि शिव साहेबांनी या ठिकाणच्या त्यांच्या काळातली हिस्ट्री, रेकॉर्ड हिस्ट्री आपल्याला फलटण शहर बदलायचं, एक मिडास राजाची जादूची कांडी कशी होती त्या पद्धतीने येणाऱ्या 6 महिन्यात फलटण शहर बदलायचा शब्द आपण सर्वांनी दिलाय. आपण बदलतोय आणि बदललेलं फलटण शहर सगळ्यांना पाहण्याची इच्छा आहे. आजपासून 6 महिन्यामध्ये फलटण शहर खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा शब्द या पॅनलचा जबाबदार मी एक पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी शब्द देतो आणि पुन्हा सर्व मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी नगरसेवक होऊन आलेल्या आहेत. पहिल्या प्रथम आता मोठ्या प्रमाणावर त्यांना महिलांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. वेगवेगळ्या निवडी समितीच्या निवडी सुद्धा मला वाटते 8 दिवसामध्ये होतील आणि वेगवेगळ्या सभापतीच्या पदावर महिलांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. उत्तम प्रशासन, त्याचबरोबर स्वच्छ फलटण आणि लोकांची अपेक्षा होती की वेळेवर पाणी पुरवठा, या सगळ्या टप्प्याटप्प्याने सर्व संकल्पना आपण पूर्ण करू. दिलेल्या शब्दाला उतरून फलटण शहराच्या लोकांना आतापर्यंत त्यांना नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष निवड आणि स्वीकृत 2 नगरसेवक निवड झालेली आहे आणि त्यानिमित्त त्या फलटण शहराचे प्रथम नागरिक शमशेर अण्णा निंबाळकर आताच त्यांची निवड झाली अशा प्रियदर्शनी रजनीश भोसले उपनगराध्यक्ष, सोमशेर अण्णा जाधव नगरसेवक, सचिन हायवळे सर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कमलादेवी नाईक निंबाळकर नगरसेवक भाजपा, राहुल निंबाळकर नगरसेवक राष्ट्रवादी, रोहित नागटिळे नगरसेवक भाजप, किरण राऊत नगरसेवक भाजप, संदीप चोरमले नगरसेवक भाजप, अमित भोयटे नगरसेवक भाजप, सुवर्णाताई हायवळे नगरसेवक राष्ट्रवादी, मीनाताई काकडे नगरसेवक राष्ट्रवादी, अस्मिताताई लोंढे नगरसेवक अपक्ष, सुलक्षणाताई सरगर नगरसेवक भाजप, कंचनताई भटकर नगरसेवक भाजप, स्वातीताई भोसले नगरसेवक भाजप, कविताई सस्ते नगरसेवक भाजप आणि सुधाली शहा नगरसेवक भाजप. असे भाजपचे आणि अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि 18 नगरसेवक तसेच इथं प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आमचे या तालुक्याचं युवा नेतृत्व रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमचे प्रल्हाद काका पाटील, आमचे दिलीप सिंह भोसले भैयासाहेब, त्याचबरोबर आमचे जे प्रचार प्रमुख आघाडीचे आमचे ॲडव्होकेट नरसिंह निकम, जे नेत्यांच्या बरोबर काम केलेले आमचे असे बाळासाहेब भोसले नगरसेवक, भैयासाहेब किरबाई, अशोकदादा आणि सर्वच उपस्थित मान्य. आज अतिशय आनंद होतो. गेल्या अनेक वर्षापासूनचं कैलासवासी इंदुराव नाईक निंबाळकरांचं जे स्वप्न होतं ते नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे
नगरसेवक बहुमतात आपले आले पाहिजे आणि ती गोष्ट आज पूर्ण होते याचा खरं मला मनापासून खूप आनंद होतो. आज हे बघायला खरं नेते हवे होते. त्यांनी फलटण चांगलं करायचं स्वप्न गेली 30 वर्षापासून पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता आपलं पूर्ण होणार आहे आणि आपलं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर निश्चितपणानं आणि मी आम्ही दोघं मिळून खांद्याला खांदा लावून ते फलटण शहर स्वच्छ सुंदर सगळ्या सुविधा उपयुक्त असं चांगलं शहर जसं बारामती आपल्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती जसं बारामती आहे त्या तोडीचं म्हणणार नाही पण निश्चितपणानं त्याच्या बरोबरीला जाण्याचा प्रयत्न आम्ही या 5 वर्षामध्ये निश्चितपणानं करू असा मला विश्वास आहे आणि खरं तर तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं. फलटण नगरीच्या शहरवासियांच्या नागरिकांच्या या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं आणि निश्चितपणानं मी फलटणकर नागरिकांचंही मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही दिलेली संधी आहे त्या संधीचं नक्की आम्ही सोनं करू आणि फलटण शहर सुसज्ज चांगलं स्वच्छ सगळ्या सुविधांना उपलब्ध आणि कुठल्याही अडचणी या शहरामध्ये राहणार नाहीत. चांगले गार्डन तयार करू, चांगले ग्राउंड करू, चांगल्या सुविधा या शहरामध्ये उपलब्ध करू, पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करूया आणि यासाठी खरं तर नगराध्यक्ष साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी पहिल्या दिवसापासून चांगलं तडफेनं काम सुरू केले. दिवस बसून काम त्यांचं अतिशय चांगलं चालू आहे आणि त्यांच्या जोडीला तर आमच्या ताई आहेत त्यामुळे आता अडचण आम्हाला येणार नाही. निश्चितपणाने हे दोघं आणि आमचे सगळे सर्व नगरसेवक चांगल्या पद्धतीनं नागरिकांची सेवा करतील एवढंच आणि त्यांनी सेवा करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी सर्वांचे आभार मानते. आज मला सर्वांनी आपलं एवढं प्रेम दिलं. रणजितदादांचे आभार मानते. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते. त्यांनी सर्वांनी मला ही संधी दिली आणि याचबरोबर ज्या अपेक्षा फलटणकरांनी फलटणच्या नागरिकांनी आमच्या सर्वांवरती ठेवलेल्या आहेत सर्व इथे उपस्थित असलेले नगरसेवक आपले माननीय नगराध्यक्ष शमशेरदादा आम्ही सर्वजण मिळून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आज सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की एवढ्या वर्षानंतर जे तुम्ही आम्हाला बळ दिलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वजण खूप आभारी आहोत. थँक्यू. नगरसेवक नगरसेविका व फलटण मलटण मधील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव व आप्पा मांढरे यांच्या मिरवणुकी दरम्यान नगराध्यक्ष शमशेर सिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. मिरवणूक पुढे बारामती चौकातून पाचबत्ती चौक ते पुढे बाणगंगा नदी पार करत सद्गुरू हरिभाऊ महाराज मंदिरामध्ये नगराध्यक्ष शमशेर सिंह नाईक निंबाळकर व स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सद्गुरूंचे दर्शन घेतले व पुढे मिरवणूक उमरेश्वर चौकामध्ये फटाके फोडण्यात कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. व पुढे मिरवणूक उमरेश्वर चौकातून पुढे नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या घरी त्यांचे औक्षण केले.
तसेच त्यांच्या मातोश्रीचा आशीर्वाद घेऊन मिरवणूक पुढे काळुबाई नगर येथील देवीच्या मंदिरापर्यंत नेण्यात आली। स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव यांनी देवीचे दर्शन घेतले। यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, आनंद व्यक्त करीत मिरवणूक स्वीकृत नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या निवासस्थानापर्यंत नेण्यात आली। गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला व मिरवणुकीची सांगता करण्यात आली।